मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर आणि स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपला चॅप्टर नंबर 4 सुरू आहे. शिअर फोर्स डायग्राम अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता आतापर्यंत आपले 13 प्रॉब्लेम झालेले आहेत. प्रॉब्लेम नंबर 14 लिहा. ड्रॉ शिअर फोर्स म्हणजे SFD अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. For an O-ring beam as shown in figure. For an O-ring beam as shown in figure. आणि एक डायग्राम तुम्हाला गिवन दिलेली आहे O-ring beamची. सहा मार्कचा प्रॉब्लेम आहे. सोपीच आहे हे प्रॉब्लेम्स. हा ए, हा बी, हा सी. फाइव किलो न्यूटन. एक हे दिलाय 5 किलो न्यूटन. याच्यावरचं UDL आहे हे आहे 8 किलो न्यूटन पर मीटर. हे डिस्टन्स दिलेलं आहे 2 मीटर. हे दिलं आहे 3 मीटर आणि हे दिलेलं आहे 2 मीटर. O-ring 2 मीटर. डायग्राम काढा आणि सांगा मला झाले की सॉल्व्ह करू प्रॉब्लेम. आता एक वेळ डबल मी पुन्हा डायग्राम काढतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. अशी डायग्राम आहे ते. सर्वात पहिली स्टेप आपली RA आणि RB काढा लागते आपल्याला. हा इथे इथे घेतला A, रिएक्शन ऑफ RA. हे घेतलं आपण रिएक्शन ऑफ RB. बी UDL तर पूर्ण दिलेलं आहे. 2 पॉईंट लोड पण आहे त्याच्यात. एक आहे 5 किलो न्यूटन, याला नाव देऊन देऊ सी. आणि तिथं आणि हे पण एक 5 किलो न्यूटन, याला नाव देऊन देऊ डी. किंवा असंही दिलं चालते. आता डी काही प्रॉब्लेम. नावं कसे, नावाचा काही प्रॉब्लेम नाही. आता UDL दिलेलं आहे. आता UDLचं कन्व्हर्शन का लागते, जे मुलं नवीन आहेत त्यांनी लक्ष द्या. आता UDL म्हणजे काय होते हे पूर्ण काय केलेलं आहे, स्प्लिट झालेलं आहे याच्यावर UDL या पुऱ्या बीमवर. तर टोटल बीम किती किती लांबीची आहे, किती मीटर स्पॅन आहे काउंट करा. 2 + 3 होतात 5, 5 + 2 होतात 7 मीटरची स्पॅन आहे. तर 7चे हाफ करा. 7चे हाफ केले तर किती होतात 3.5. म्हणजे हे ऍक्ट होते इथं. असं 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 कारण टोटल काय कसं आहे की हे जे डिस्टन्स दिलेलं आहे, हे डिस्टन्स दिलेलं आहे 2 मीटर. हे डिस्टन्स दिलेलं आहे 3 मीटर आणि हे डिस्टन्स दिलेलं आहे 2 मीटर. 3 + 2 5, 5 + 2 7. 7च्या म्हणजे कारण आज तुम्ही म्हणता सर हे अर्ध काय केलं तुम्ही, कारण UDL कुठे ऍक्ट होत असते, UDLचं लोड असते हे की नाही, हे सेंटरला ऍक्ट होते. सेंटरला जेवढं UDL आहे त्याच्या सेंटरला. 7 डिवायडेड बाय 2 केलं तर हे किती होईल 3.5 मीटर. आणि इकडून पण जर समजा केलं तर आपण किती होईल 3.5 मीटर. सारखं 3.5 मीटर. तर ते तुम्ही 5 किलो न्यूटन डी पॉईंट दिला ते बरोबर आहे का? हो. आणि याला की हो या नाही, हा तर डी वाला वेगळा आहे. आता इथे एक पॉईंट नवीन बनणार आहे. याला काय दिला आपण, याला पॉईंट द्यायची गरज नाही.
युडीएल पॉईंट डीले देत द्यायचं काम नाही ना. युडीएल पॉईंट देत नसतो आपण. युडीएलला आपण पॉईंट देत नाही. त्याच्यानंतर लक्ष द्या इकडे. मग टोटल किती होतं युडीएल? युडीएल किती किलोन्यूटन आहे? 8 किलोन्यूटन. आणि टोटल किती होतं? स्पिरिट किती होतं? 7. आणि 7 किती होतं? 56. 56 किलोन्यूटन. 8 × 7 56. इतकं समजलं सांगा. या डायग्राम मध्ये कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर मला आताच विचारा. क्वेश्चन काही पण असेल तुमच्या मनात तर विचारा. विचारा ना. सर 5 किलो न्यूटनला डी द्यायला लागते का? त्याच्याशिवाय मला हा पॉईंट आहे ना, पॉईंट लोड आहे ना, त्याला तर पॉईंट द्याच लागते. फक्त युडीएल देत नसतो आपण. फक्त कशाला देत नाही आपण? युडीएल. बाकी सर्व द्या. सांगा कोणाला काही प्रॉब्लेम? एक वर डबल सांगू, एक वर डबल एक्सप्लेन करू का? एक वर डबल लक्ष द्या. काय केलं आपण? ही अशीच एक डायग्राम काढली. हा घेतला आर ए, हा आरबी, हा 5 किलोन्यूटन आणि हा 5 किलोन्यूटन. याला नाव दिलं ए बी सी आणि अजून एक नाव देऊन दिलं डी. मग त्याच्यानंतर फक्त युडीएल राहिलं. युडीएल टोटल पुरे बीमो स्पीड असल्यामुळे त्याच्यामुळे काय केलं आपण? युडीएलचा वेट किती आहे? 8 किलोन्यूटन. पुरे बीमवर आहे. युडीएल बीमची लांबी किती टोटल? 7. 8 × 7 56. आणि हे ऍक्ट होते पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट केले, असं ऍक्ट होते सेंटरली. जेवढं युडीएल आहे तेवढं 7 / 2 3.5. मग इक्वल 3.5 इक्वल 3.5. समजलं का? सांगा. आता लक्ष द्या. सर्वात आधी मुवमेंट करा. मुवमेंट अबाउट कोणी क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. हा आर ए, आर एचा मुवमेंट हा टर्न होतच नाही. म्हणून आर ए × 0 पहिला 0च राहते. कधी लक्षात ठेवा. पहिला 0 आर ए × 0. त्याच्यानंतर मग आता आपण पाहू हा 5 किलोमीटरचा. 5 किलोमीटरचा बघा, हा चालला डाऊनवर्ड. हा कुठं चालला? डाऊनवर्ड चालला. आता एक एक डायग्राम काढून दाखवतो मी तुम्हाला. हा डाऊनवर्ड 5 किलोमीटर. इथे ए आहे आपला. ए पासून तर किती आहे ते? 2 मीटर. कसा दूर आला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? कसा आहे? कसा? म्हणजे की घड्याळच्या दिशेनं क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हटलं तर +5 × 2. मग सेकंड पोल घेतला. हा 56 वाला युडीएल आला. हा असा डाउनलोड आहे 56. टोटल डिस्टन्स किती उराला? या युडीएल पासून डिस्टन्स किती उराला? 3.5. 3.5. हा पण कसा फिरेल? असा फिरेल क्लॉकवाईज डायरेक्शन. म्हणजे की काही +56 मल्टिप्लाय बाय 3.5. त्याच्यानंतर हा आरबी बघा. आरबी हा आरबी. आता आरबीचं कसं होणार? हा असा इथे काढतो. आरबी सांगा. आरबी पासून डिस्टन्स किती आहे टोटल? 5 मीटर आहे. कसा फिरवला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? अँटी. मायनस आरबी मल्टिप्लाय बाय 5. त्याच्यानंतर हा 5 किलोमीटर. टोटल डिस्टन्स किती आहे? 5 किलोमीटर पासून लास्ट आखरीवाला 2 + 3 5 5 + 2 7. कसा दूर आला? क्लॉकवाईज. म्हणजे की +5 मल्टिप्लाय बाय 7. सांगा कोणाला काही प्रॉब्लेम युडीएल मध्ये? सांगा. याच्यात आपला मुवमेंट मध्ये सांगा. पहिला आर ए वाला 0. हा डी वाला बघा. क्लॉकवाईज दूर आला 5 मल्टिप्लाय बाय 2. हा 56 वाला आई क्लॉकवाईज दूर आला 56 मल्टिप्लाय बाय 3.5. हा आरबी अँटी क्लॉकवाईज दूर आला मायनस आरबी मल्टिप्लाय बाय डिस्टन्स होता 3 + 5. हा आखरीचा 5 वाला हा क्लॉकवाईज दूर आला 5 मल्टिप्लाय बाय 7. आता लक्ष द्या. मुवमेंट अबाउट पॉइंट ए इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन. इक्विलिब्रियम कंडिशन. हा 0 टाकला. याचा कॅल्क्युलेशन सांगा बरं मला किती? 5.2 56.3 आणि 5 × 7 241.
41 मायनस 5 आरबी. हॅलो सर. हा बोला. तर ती 3.5 कोणतं घेतलंय मेजरमेंट? 3.5 कोणतं मेजरमेंट घेतलंय? हे याचं युडिएलचं हे रेडवाला हे 56. 3.5 थोडी देते तिथं. ती किती आहे? 7 होईल ना. 3.5. मग 7 आहे ना, तर सेंटरला ऍक्ट होते ना. हे सेंटरला ऍक्ट नाही होईल का? हे सेंटरला ऍक्ट नाही होईल का? तर ती 3 आहे का सेकंड? तुम्ही मीटर नंतर 3 मीटर आहे का? हे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स आहे. हे डिस्टन्स 3.5 होईल ना. त्याची 2 दिसते वरच्या डायग्राम मध्ये. खाली 3 आता तुम्ही लिहिलंय इथं, पण वरच्या डायग्राम मध्ये 2 दिसते ते. आता लक्ष द्या, एक वेळ डबल सांगू का? डबल पॅक. हे पहा, हा पॉईंट ए होता, हे युडिएल होतं 56. हे किती? हे डिस्टन्स किती आहे? 3.5. कारण की ऍक्ट होते सेंटरला. टोटल युडिएल होतं ना, टोटल बीम आपला 7चा आहे. सेंटरला ऍक्ट उराला. हा कसा उराला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. मग 56 मल्टिप्लाय बाय 3.5. समजला कसा? सांग ना. काय झालं सर? हे झालं आरबी. -5 आरबी इकडे काय होतो? +5 आरबी इज इक्वल टू 241. 5 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. तर आरबी इज इक्वल टू किती येते? 241 डिवाइडेड बाय 5. सांगा किती येते आरबी? 48.2. 48.2 किलो न्यूटन. किलो न्यूटन मध्ये असलं किलो न्यूटन नाही. त्याच्यानंतर समेशन ऑफ एफ ऑफ आय. वर गेला तर प्लस, खाली आला तर मायनस. वर काय चालला? वर चालला आर ए आणि आरबी आणि बाकी 3 खाली चालले. हा 5 किलो न्यूटन, 56 किलो न्यूटन मायनस इथं 5 किलो न्यूटन, हे सर्व खाली चालले. इथे लिहिसा आर ए प्लस आरबी वर, खाली चालला -5 -56 आणि -5. समेशन एफ ऑफ आय इज इक्वल टू 0. इक्विलिब्रियम कंडिशन. हे 0. बघा समेशन एफ ऑफ आय कसं काढला? एक डबल सम का? आर ए आरबी वर चालले. हे पहा, आर ए आरबी काय चालले? हे 2 फोर्स काय चालले? वर चालले. हा वर चालला, हा वर चालला, म्हणजे प्लस. आणि हा 5 किलो न्यूटन खाली चालला, 56 किलो न्यूटन खाली चालला आणि 5 किलो न्यूटन खाली चालला. हे खाली चालले. -5 -56 -5 आणि आर ए आरबी वर. आता लक्ष द्या, आरबीची व्हॅल्यू काढलेली आपण. आरबीची व्हॅल्यू काढली 48.2 -5 -56 -5. किती येते सांगा? आर ए -70.8. -17.8 आणि -17.8 इकडे आला का होतो? प्लस, म्हणजे आर इज इक्वल टू 17.8 किलो न्यूटन. सांगा कोणाला काही प्रॉब्लेम? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? आता लक्ष द्या. आता काय करायचं? आता आपण एसिड कॅल्क्युलेशन करू. एसिड कॅल्क्युलेशन बघा. आता एसिड कॅल्क्युलेशन कसे करणार? कॅल्क्युलेशन फॉर एसिड, शेअर फोर्स कॅल्क्युलेशन. आता हे कॅल्क्युलेशन मध्ये आता याच्यात किती फोर्स आहेत, किती नाव आहेत? याच्यात आहे ए डी बी सी. पहिले घेतला आपण ए, एसएफ फॉर एसएफ ऍट ए. नंतर घेतला एसएफ ऍट डी, पण डी लेफ्ट. मग एसएफ ऍट डी राईट. मग त्यानंतर एसएफ ऍट बी लेफ्ट, एसएफ ऍट बी राईट, एसएफ ऍट सी लेफ्ट आणि एसएफ ऍट सी राईट. एवढे येतात.
आता तुम्ही जसं सी वर याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये घेतला होता, तिथं पॉईंट लोड नव्हता, पण इथं पॉईंट लोड आहे, म्हणून सी लेफ्ट सी राईट घ्यावं लागेल. त्याच्यानंतर एसएफ मध्ये सर्वात सोपी कॅल्क्युलेशन आहे एसएफचं. सर्वात आधी ए. आता ए पॉईंटवर आता मी एक डायग्राम डबल काढतो इथं तुम्हाला समजण्यासाठी. इथं काढतो. हे डायग्राम आहे. हा आर ए, हे आहे आर बी, इथं आहे 5, इथं होता 5, आणि इथं आपलं TUDL होतं. किती होता? 5756. बस एवढंच आहे. हे 5 आहे, आणि इकडं आहे 5. एल नाव होतं ए, एल नाव होतं बी, हा सी, आणि हा डी. ई तर नाहीच आहे याच्यात. हा जो होता हा युडेल वाला होता 56 वाला, तो काही आपण धरून नसते. सर्वात पहिले ए वाला. आता ए वाला ज्यावेळेस आपण काढतो, ए वाला ते एच्या राईटली एक लाईन मारली, आणि याच्या लेफ्ट साईडची इकडे फोर्स काउंट केली. एकच फोर्स आहे आर ए. आर ए किती होता सांगा? किती वाला आर ए? 17.2. याला 17.2 किलो न्यूटन. So 17.8 ना. 17.8 आहे. 17.8. त्याच्यानंतर शिअर फोर्स ऑफ डी लाईट, डी लेफ्ट. आता डी लेफ्ट म्हणजे काय होते माहिती आहे का? आता जे तुम्ही हे काढली होती, डायग्राम काढली होती, आता डी लेफ्ट मध्ये काय करायचं? हा ए म्हणा. तर डीच्या लेफ्टला एक लाईन मारू आपण. डीच्या लेफ्टला लाईन मारली. हा युडेल लिहायचा नाही सध्या, त्याच्यात युडेल लिहायला लागलं, कारण कसं आहे की ही वेगळं आहे, युडेल लिहायला लागलं त्याच्यात. आता डीच्या लेफ्टला जर लाईन मारली तर तुम्हाला माहित आहे का, एवढं आहे की नाही युडेल दिलेलं आहे. हे काय आहे? युडेल दिलेलं आहे. युडेलचा स्पॅन किती किलोमीटरचं युडेल आहे ते? 8. आणि कितीवर ऍक्ट होणार आहे? पहिला फोर्स कितीवर होता? युडेल. हे युडेल दिलेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये. हे युडेल दिलेलं आहे या एडी वर, आणि हे 2 मीटर स्पॅन, आणि किती आहे ते? 8 होतं ना, 8 होतं ना, 8 किलोमीटर पर मीटर. तर मग याच्या वेळी ज्यावेळेस आपण डायग्राम काढू सेकंड, तर याचं युडेल पण आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे आता सेकंड डायग्राम जर घेतली आता सविस्तर सांगायला लागेल ना, पूर्ण कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. हे पुरे युडेल दिलेलं आहे. हे असे पॉईंट वर दिले होते, युडेल दिलं होतं. आता आपण डी पॉईंट वर घेऊन आलो. आता एक एक पॉईंट काढून सांगतो मी तुम्हाला. हा डी पॉईंट, हा डी पॉईंट आहे, हा आर ए, हा आर ए चालला वर, आणि हे काय दिलेलं आहे त्यानं? युडेल दिलेलं आहे. मग या छोटेसे युडेलचं आपल्याला काय कशात कन्वर्ट करावं लागेल? पॉईंट लोड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. 8 मल्टिप्लाय बघा किती स्पॅन आहे ते? 2 मीटर. 8 दोन्ही किती होते? 16. म्हणजे की बघा 17.8, हा आर ए आहे 17.8, हा चालला वर, हा काय चालला वर, तिथे लिहिसा 17.8. आणि त्यानंतर हा जो 16 आहे, हा कुठे चालला? खाली, -16. म्हणजे किती येणार मग? 17.8 -16 म्हणजे की किती आलं? 1.8 किलो न्यूटन. त्याच्यानंतर आता आपण डीच्या राईटला जर लाईन मारली, डीच्या राईटला, तर डीच्या राईटला याच्यावर एक फोर्स आहे 5 किलोमीटरचा. हा 5 किलोमीटर. त्याच्यात काय करायचं? हा 1.8 आहे, 1.8 5 किलोमीटर कुठे चालला? खाली चालला.
तर 1.8 मायनस 5 केलं किती होतात सांगा बरं 1.8 मायनस 5 -3.2 मायनस 3.2 किलो न्यूटन. आता बी वर आलो. आता डायग्राम बी वर आलो. आता बी वर जर समजा आपण आलो आता बीचं बघा इतकी डायग्राम हा त्याच्यात येते हा आर ए एक हा 5 चा लोड आहे 5 किलो न्यूटनचा आणि एवढं सारं की युडेल दिलं आहे बी पर्यंत एवढं सारं युडेल दिलं हा आर बी. तर पहिले आपण बी लेफ्ट घेऊ. आता बी लेफ्ट जर घेतला तर युडेल येऊन आलो. आता युडेलचं किती आला सांगा युडेल किती आहे 8 चा स्पॅन आहे तो 8 किलो न्यूटनचा. आता टोटल एवढं डिस्टन्स किती आहे आर ए पासून तर आरबी पर्यंत डिस्टन्स आहे 5. 8 पंचे किती होते 40. 40 आणि हे डिस्टन्स आहे 2 मीटर तर हे इथे ऍक्ट होईल कुठेतरी 2.5 इथे 40 8 इंटू 5 40. आता याच्यात मग कसं येईल जसं आपण बी लेफ्ट काढू तर एक आर ए येते 17.8 वर चालला खाली चालला -5 खाली चालला -40 हा -40 कारण की याचं युटेल दिलेलं ना आरबी पर्यंत आपल्याला युटेल काढायचं -40. मग आता किती येणार आहे याचं कॅल्क्युलेट केलं तर -27.2 येते का. हो त्यानंतर आता आपण काय करू याचा राईट करू. राईटली एक लाईन मारली या डायग्राम मध्ये राईटली काय केली एक लाईन मारली राईटली लाईन मारली तर हे -27.2 हे तर राहीनच. त्याच्यासोबत हा आरबी कुठे चालला आहे आरबी कुठे चालला आरबी कुठे चालला वर चालला ना तर आरबी आणि आरबीची व्हॅल्यू किती आहे आरबी किती काढला आपण 48.2 48.2 करा याचं कॅल्क्युलेशन किती येते किती येते 21 प्लस 21. आता सी लेफ्ट आता सी साठी पहा सी साठी डायग्राम बघा हा ए आहे हा 5 वाला आहे हे सर्व कोर्सेस आपण ए किती होता आर ए किती होता 17.8 हा आर ए आणि आरबी किती होता 48.2. आता इथे किती तर सी आहे सी वर आता हे बघा हे पूर्णचे पूर्ण काय आहे युडिएल पण दिलेलं आहे पूर्णचे पूर्ण काय दिलेलं आहे युडिएल दिलेलं आहे सीच्या लेफ्ट म्हणजे काय करसाल तुम्ही 3.5 होऊन जाईल आणि त्यानंतर 8 साठी झालं 56 पुरे ते पुरे युडिएल आहे ना आता सी पॉईंट पर्यंत येतं का लक्षात समोर आला का हो सर. म्हणजे की मग कसं हा वर चालला म्हणून -17.8 खाली -5 -56 आणि प्लस 48.2 एवढे सारे पॉईंट झाले एवढे सारे वर खाली खाली आणि तो -5 वाला येत नाही अगदी तो राईटली येईल तर याचं किती द्यायचं सांगा सर -17.8 कसं काय आलं सर ते प्लस आहे ना हा प्लस 17.8 किती येते सांगा 5 किलोमीटर आला काय हो आणि त्यानंतर सीआर आणि आखरीचा जो पण असते तो काय असते चिरो आखरीचा पण चिरो सांगा हे समजलं का तुम्हाला एसिड कॅल्क्युलेशन समजलं हा एसिड कॅल्क्युलेशन समजले का सर सी लेफ्ट बी पॉइंट लो कसं काऊन घेतला पुरा घेतला ना सिलेक्ट ठीक आहे पुरा घेतला मी ठीक आहे सिलेक्ट पुरा घेतला बी पॉईंट करून इथपर्यंत घेतला सिलेक्ट आता या कोर्सच्या या इथं जो एक कोर्स होता याचे इक्वल घेतलं ना एवढं डिस्टन्स घेतलं ना हा पुढे युडिएल पूर्ण घेतला 7 मीटर घेतला नाही का 7 इथे गेलं 7 हे 7 घेतला का 7 आणि 56 येतं का लक्षात यस सर. समजली का हे डायग्राम
हे डायग्राम समजले? या कॅल्क्युलेशन समजले का सगळ्याचे? Yes. थोडासा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे पण हाय इंटरेस्टिंग. एक अंडरलाईन ओढली इथून. आता बघा इथे नाव दिलं आपण ए, हे होतं डी, हा होता बी, हा होता सी. हा ए दिलेला आहे 17.8. डी लेफ्ट किती दिलेला आहे 1.8. लेफ्ट पॉझिटिव्ह आहे 1.8. डी राईट किती दिलेला आहे? डी राईट -3.2 निगेटिव्ह -3.2. त्यानंतर बी लेफ्ट किती दिलं -27.3 -27.2. राईट किती दिलं आहे 21. ते वर 21 वर 21. त्याच्यानंतर 5 किलोमीटर सी लेफ्ट 5 आणि नंतर मग 0 ओढून घेऊ. हे अशी लेफ्ट वर घेत असतो आपण पहिले, नंतर ही अशी सर्व येऊ दिला ना म्हणून ठीक आहे. हे असं हे झाली डायग्राम. पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह एसएफ डायग्राम समजली का सांगा? शेअरफोल डायग्राम समजली का तुम्हाला? शेअरफोल डायग्राम युडियल असलं तर इनक्लाइन मारतो आपण. युडियल असलं तर काय होतं? इनक्लाइन. पुढे युडियला इनक्लाइन. आणि इथे काही या बिंदू कोणता फोर्स टच पण नाही झाला या बिंदू, त्याच्यामुळे पॉइंट ऑफ कॉर्नर शेअर तयार झाला. आता डायरेक्टली आता आपण काढू कॅल्क्युलेशन ऑफ बीएम कॅल्क्युलेशन ऑफ बेंडिंग मुवमेंट डायग्राम. समजून आलं का तुम्हाला? अरे बोला ना, कोणी बोलाल तयार नाही. आता हेडिंग कॅल्क्युलेशन फॉर बीएम बेंडिंग मुवमेंट. आता बेंडिंग मुवमेंटची कॅल्क्युलेशन, पण आता याच्यात पॉईंट पाहायचे आपले. किती पॉईंट? ए डी बी सी. म्हणजे सोपी आहे, काही प्रॉब्लेम नाही. पहिले मग बीएम ऍट ए, बीएम ऍट डी, बीएम ऍट सी, बीएम आणि पहिले बी आहे माझा नंतर सी. तुम्हाला माहित आहे की बेंडिंग मुवमेंटच्या कॅल्क्युलेशन मध्ये पहिला आणि आखरी काय राहतो? 0. पहिला आणि आखरी 0. फक्त आपल्याला डी बी काढावा. आता डी, आता डबल एक डायग्राम काढतो मी. हे डायग्राम डी पर्यंत डायग्राम काढतो. डी पर्यंत काहीच नाही, फक्त मुवमेंट घ्या लागते, बाकी काहीच नाही. डी पर्यंत आता डी पर्यंत आता हा ए आहे आणि हा डी आहे. इथपर्यंत आपण डायग्राम करू ए आणि डी, बाकी काहीच नाही. आता ए साठी तर हा आर ए होता आणि आर ए किती, आर ए ची व्हॅल्यू किती होती सांगा? आर ए ची व्हॅल्यू किती होती? 17.8. इथपर्यंत काय आहे? युडीएल दिलेलं आहे. युडीएल दिलेलं आहे एडी. एडी पा युडीएल किती दिलं आहे? एडी. एडीचं युडीएल पाहूया. एडीचं युडीएल आहे 2 मीटर. 2 मीटर युडीएल दिलेलं आहे. एक टोटल डिस्टन्स 2 मीटर आहे. त्याच्यानंतर हे स्पॅन आहे किती किलोमीटरचा लोड आहे याच्या? 1 किलोमीटर. मग हे जर समजा असं केलं आपण डॉट 8 into 2 किती होते सांगा? किती होते? 16. आता याची बेंडिंग मुवमेंट करू. आता सांगा, आता हा कसा घेऊन आला 17 वाला? कसं जाईल? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? Clockwise. क्लॉकवाईज. म्हणजे कसं आहे ना 17.8 मल्टिप्लाय बाय 2. आणि हे जे बेंडिंग मुवमेंट दिले हे दिलं डिस्टन्स 8. हे नाही, हे आता 2 डिवाइडेड बाय 2 हे 1 सेंटरला ऍक्ट होते ना. युडीएल जर समजा 2 मीटर आहे तर 2 मीटरचं सेंटर किती होईल? 1. इकडे 1 आणि 1. आता सांगा इकडला हा 16 वाला कसा घेऊन आला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? Anti-clockwise. म्हणजे की -16 मल्टिप्लाय बाय 1 किती येते?
19.6. 19.6 किलोन्यूटन मीटर. त्याच्यानंतर बेंडिंग मुवमेंट बी. आता बी साठी डबल डायग्राम. हा आर आहे 17.8. हा ए आहे. एक अजून एक फोर्स आला आहे इन्क्लुडिंग झाला एक फोर्स. हा डी इन्क्लुडिंग झाला 5 किलोमीटर. हा डी आहे 5 किलोमीटर आणि इथं आहे बी. रिएक्शन ऑफ बी. आणि ए बी पासून डिस्टन्स किती आहे टोटल? 5 मीटर. आता याच्यापासून डिस्टन्स किती आहे? -11 येते का सर? किती? -11. आता लक्षात याचं युटिलिटी काय लागते ना रे? याचं युटिलिटी काय लागते? ही युडिएल आहे. हे युडिएल -26. आता युडिएल किती दिलंय? आता युडिएल किती दिलंय? 8 किलोमीटर. आता 8 into 4 किती होते सांगा मला? 8 into 4 किती होते? 40. आणि ऍक्ट कुठे होईल? सेंटरला. ऍक्ट कुठे होईल? सेंटरला. म्हणजे 2.5 इकडे, हे 5 असलं ना, 2.5 इकडे. सेंट्रल ऍक्ट 2.5 इकडे, 2.5 इकडे. आता सर 8.45 ना. 45 ना सर. 32 होते सर. 30. 32 येते सर. 32. आता 45. 8.5 5च आहे ना रे. हे 2 डिस्टन्स आहे. 2 आणि 3 5 होते ना. 8.45. आता बघा हा आर आहे. आर आहे कसा फिरवला? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज. म्हणजे की 17.8 मल्टिप्लाय बाय 5. 17.8 हे 17.8 मल्टिप्लाय बाय किती? 3 आणि 2 5. त्यानंतर हा सांग 5 किलोमीटरचा कसा फिरवला? अँटी क्लॉकवाईज. म्हणजे -5 मल्टिप्लाय बाय 3. -5 मल्टिप्लाय बाय 3. 5 3 15. हा 40 वाला कसा फिरवला? अँटी क्लॉकवाईज. -40 मल्टिप्लाय बाय आता 2.5. कारण की टोटल युटिल जर 5 असेल तर हा सेंटर लेट 2.5 आणि आरबी तर 0 आहे. तो याची गरज नाही. किती आन्सर सांगायचं? -26. -20. -26 पॉईंट समथिंग द्यायला काय? किलोन्यूटन मीटर. किलोमीटर मीटर झालं. ए आणि डी आपण काढणार. ए आणि डी तर काढली. म्हणजे कसं आहे ना, एक डायग्राम जर समजा आपण काढली इथं, ए वाला इथे येते ए डी बी सी असं होतं. ए वाला 0, सी वाला 0, डी वाला किती आहे? 19.6 किलोमीटर मीटर. आणि त्यानंतर बी वाला किती आहे? -26 किलोमीटर मीटर. आता लक्ष द्या, हे सर्वच्या सर्व युडिएल असल्यामुळे कसं येणार याचा डायग्राम? पॅराबोलिक कर्व. पॅराबोलिक कर्व. हे पहा अशी, हे पण एक पॅराबोलिक कर्व आहे. हे अशी आणि फायनली हे अशी. पण याच्यात एक मिनिट, काहीतरी आपलं चुकलं होतं नाही ना? हे अशी. हे अशी नाही का? त्याच्यानंतर तुम्हाला माहित पडलं की इथे एक पॉईंट भेटला आपल्याला. इथे काय भेटलंय? पॉईंट भेटला. त्याला नाव लिहून द्या. काय नाव देतात? ए बी सी डी. एल नाव काय लगेच? ई. आणि आता मग आपल्याला या ई पासून तर डिस्टन्स काढायला लागते किती? हे एक्स काढतो. त्याला म्हणतात पॉईंट ऑफ कॉन्ट्राफ्लेक्शन.
आता घेऊ आपण कॅल्क्युलेशन. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट या डिस्टन्स किती आहे. आता लक्ष द्या, आता आपल्या याच्यात काय काढायचं, आपल्या मुवमेंट काढायची ई वर. मुवमेंट ई वर जर काढली, मुवमेंट अबाउट पॉईंट ई, कारण मग कसं आहे की या पॉईंटवर जर समजा मुवमेंट जर काढत असेल तर तुमचं इझिली डिस्टन्स निघून जाईल. क्लॉकवाईज फिरला तर पॉझिटिव्ह, अँटी क्लॉकवाईज फिरला तर निगेटिव्ह. पण आता बघा त्या पॉईंटवर किती किती फोर्स येतात. पहिला आर आहे. आता इथे एक अजून डायग्राम काढतो, रेट न काढू. इथं आहे आर ए. आर ए किती होता, 17.8. हा पॉईंट आहे ई. ई नावाचा पॉईंट आहे. इथे मुवमेंट काढायचे. हे डिस्टन्स आहे एक्स. हे डिस्टन्स आहे एक्स. हे आता एक अजून एक फोर्स आहे, हा डी वाला आहे. डी वाला आहे म्हणजे डाऊनवर्ड असेल तो. हे असा तो फोर्स आहे 5 चा. आणि हे डिस्टन्स किती आहे मग, हे डिस्टन्स किती, या पॉईंट पासून त्या पॉईंट पर्यंत डिस्टन्स आहे 2 मीटर. इथं कसं एक्स मायनस 2 काय ना, एक्स मायनस 2. हे या पॉईंट पासून या पॉईंट पर्यंत डिस्टन्स किती 2 आणि एक्स मायनस 2. अजून याचा एक युडिएल पॉईंट पण येणार आहे. आता याचा काय येणार आहे, युडिएलचा. युडिएलचा लोड पण येणार आहे. युडिएल किती आहे, स्कॅन किती आहे, 1 किलो न्यूटन. आता किती, 1 किलो न्यूटन मल्टिप्लाय बाय एक्स. ओके, आपण 8 आणि एक्स डिस्टन्स पे करतो. आणि ही जी डिस्टन्स आहे, इतकं डिस्टन्स येईल एक्स बाय 2. डिस्टन्स किती आहे, एक्स बाय 2. थोडे प्रोसेस. आता सांगा 17.8 कसा पुराला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज. 17.8 मल्टिप्लाय बाय एक्स. हा 5 वाला कसा पुराला, क्लॉकवाईज की अँटी क्लॉकवाईज, अँटी. -5 मल्टिप्लाय बाय एक्स मायनस 2. डिस्टन्स एक्स मायनस 2. हा 8 पण कसं पुराला, अँटी म्हणजे -8x मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स बाय 2. ई वाला तर घेतोच नसतो. मुवमेंट अबाउट पॉइंट ई इज इक्वल टू 0, इक्विलिब्रियम कंडिशन. झिरो. कॅल्क्युलेट करू, खाली करते हे डायग्राम काढलेला. इथे 0, 17.8x -5x मायनस मायनस होते प्लस 5 2 10, 2 1 2 2 4 8 म्हणजे -4x. कॅल्क्युलेट करू. त्यासाठी 0 17x मधून 5x गेले, 17x मधून 5x गेले, किती राहिले, 5 6 7 12.8x प्लस 10 -4x. हा -4x इकडे काय होतो, प्लस 4x प्लस 12.8 इकडे होते -12.8 प्लस 10 इकडे होते -10 इज इक्वल टू 0. सांगा एक्सची व्हॅल्यू. फॅक्टर वाढा कॅल्क्युलेटर मध्ये, मी तुम्हाला कॅल्क्युलेटर मध्ये सांगितलं. कॅल्क्युलेटर ऑन मोड सेटअप, 5 नंबर इक्वेशन, 3 नंबर. एक्स स्क्वेअरच्या समोर किती आहे, 4 इज इक्वल टू एक्सच्या समोर किती आहे, -12.8 इज इक्वल टू -10. दोन व्हॅल्यू निघाले. एक आलं -0.64 आणि एक आलं 3.84. ते एक 0 पॉईंट वाली ते निग्लेक्ट करून टाका, पण ते 0च्या खूप क्लोज आहे. तर एक्स इज इक्वल टू 3.84 वाली लिहून घ्या. आणि ते लॉजिकही बसत नाही. एक्स इज इक्वल टू 3.84.
किंवा 85 पण म्हटलं तर चालते. 3.85 मीटर ही झाली पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. समजलं का सांगा? लिसा 3.85